जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 10वा सिद्धांत निरूपण श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ गगनी अवघेची होत जाते गगनाईसे तगे नाते निश्चळी चंचळ नानाते येणे चिन्याये गगनी अवघेची होत जाते श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्री समर्थानी दशक 15वा आत्मदशक आणि समास 10वा सिद्धांत निरूपण नामे समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत. श्री समर्थ म्हणतात आहे गगनी अवघेची होत जाते गगनायसे तगे नाते निश्चयी चंचळी नानाते येणे छिन्याये. श्री समर्थ म्हणतात आहेत की आकाशात अनेक घटना होतात आहेत गगनी अवघेची होत जाते. समर्थ म्हणतात आहे की आकाशात अनेक घटना होतात आणि जातात त्या आकाशात सारख्या टिकून राहत नाही. त्याचप्रमाणे निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ येतं आणि जातं आणि म्हणून म्हटलंय गगनी अवघेची होत जाते गगनायसे तगे नाते निश्चयी चंचळ नानाते येणे छिन्याये. मग समर्थांनी सांगितलेलं आहे की आकाशामध्ये ते सगळे अनेक घटना होतात आणि जातात ते थांबतात आहे का नाही. मग समर्थांनी या समासामध्ये माणसाचं मन हे विचारी असलं पाहिजे त्याने आकारा पलीकडे गेलं पाहिजे आकारात अडकून राहता कामा नाही आकाराच्या पलीकडे गेलं पाहिजे तर त्या परब्रह्माचं जे स्थान आहे ते आपल्याला कळू शकते परब्रह्म काय आहे ते आपल्याला कळू शकते. जर आपण आकारामध्ये अडकून राहिलो तर आपल्याला त्याच्यातलं काहीही कळणार नाही. म्हणून आकाराच्या पलीकडे गेलं पाहिजे त्या निर्गुण निराकार अशा परब्रह्माला आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि म्हणून समर्थ म्हणतायत त्या आकारा पलीकडे आपल्याला गेलं पाहिजे त्याने आपलं चंचळत्व थांबवलं पाहिजे आणि निश्चळ परब्रह्माकडे स्थिर झालं पाहिजे असा नानाविध प्रकारचा विचार या समासामध्ये समर्थाने सांगितलेला आहे. आणि म्हणून या समासाचा समर्थ आता सुरुवातच करत आहेत गगनी अवघेची होत जाते गगनायसे तगे नाते निश्चळी चंचळ नानाते येणे छिन्याये. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की अध्यात्माचं इथे सांगितलेलं आहे. अध्यात्माचा आधार मात्र या आपल्या दृश्य जगताचा घेतलेला आहे. अध्यात्मासाठी मायेशिवाय आम्हाला परब्रह्म कळायचा नाही. मायेशिवाय कळेल का हो. जर ही मायाच नसेल जर हे शरीरच नसेल तर परब्रह्म कसा करणार. म्हणजे ते शरीर म्हणून आम्हाला मायेशिवाय परब्रह्म करता येणार नाही. म्हणजे सगुणाचा आधार म्हणून सगुणाचा आधार सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे सगुणाच्या संगे आपल्याला निर्गुण प्राप्त करायचा आहे. मग सगुणाच्या संगे आपण कसं करणार. पहिलं सगुण पाहिजे सगुणाशिवाय निर्गुणाच्या भेटी होणार नाही. सगुण असेल तर आपल्याला निर्गुणाची प्राप्ती होऊ शकते आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे सगुणाच्या संगे सगुणांमुळेच आपल्याला निर्गुण प्राप्त होणार आहेत. आपण सगुणाचा आधार घेतलेला आहे कारण आधार ही शिडी आहे. आधारी काय हो शिडी आहे आणि समर्थ त्या शिडीचाच वापर इथे करतात आहे. ते म्हणतात आहे आपण डोळ्यांनी गगन पाहतो. काय करतो डोळ्यांनी गगन पाहतो म्हणून गगन आपल्याला असा दिसेल का नाही. डोळे नसते तर आपल्याला गगन दिसला नसता. मग गगन कसे दिसेल तर डोळे आहेत म्हणून आपल्याला ही परब्रह्म ही सगळी सृष्टी परब्रह्माने रचलेली ही सगळी उत्कृष्ट अशी सृष्टी आम्हाला दिसते आहे. तेच जर डोळे नसते तर आम्हाला कसे काय दिसली असती. मग गगनी अवघेची होत जाते गगनी ऐसी तगे नाते निश्चयी चंचळ नानाते येणे छिन्याये. मग आकाशामध्ये अनेक गोष्टी घडत असतात पण त्या अनेक गोष्टी घडत असताना सुद्धा आकाशाचं जे मूळ स्वरूप आहे त्यात बदल नाही. आकाश आहे तसंच आहे आणि म्हणून आपलं अंतःकरण आपलं मन आपलं चित्त इतकं स्थिर करा की त्या भगवंताला तुमच्या चित्तामध्ये राहण्यासाठी वसण्यासाठी थांबण्यासाठी त्याला संधी द्या. एवढं आपलं चित्त कसं पाहिजे स्थिर पाहिजे. आता स्थिर कसं असेल तर आपण भजनामध्ये बसलो आहे आपण कीर्तनामध्ये बसलोय आणि आपलं लक्ष मात्र कुठे आहे बाहेर घडणाऱ्या गोष्टींकडे आहे. बाहेर जे लग्न होतं आहे बाहेर ज्या गोष्टी होतात आहे
त्याच्याशी आपण जोडले गेलेलो आहोत. म्हणजे कुठे कुठे आपण मनाने जाऊन पोचतो, पण तसं आपल्याला करायचं नाही. कारण समर्थ म्हणतात आहे की आपलं जे मन आहे ते स्थिर करता आलं पाहिजे. जसं उकळत्या पाण्यामध्ये आपला चेहरा दिसतो का? नाही दिसत. परंतु शांत, स्थिर, थंड, शांत असं एकदम स्थिर झालेलं जे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये बघा आपला चेहरा स्पष्ट दिसत असतो. कारण ते शांत झालं आहे म्हणून. आणि ते जर उकळतं पाणी असेल तर उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला चेहरा आपला दिसत नाही. तसं भांडी स्वच्छ झाल्यानंतर ज्यावेळी ती पुसून व्यवस्थित स्वच्छ होतात त्यावेळी आपला चेहरा दिसतो. का दिसतो? तसंच समर्थ म्हणतात आहे. मग तेच समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलं आहे की आपलं मन हे कसं पाहिजे? स्थिर पाहिजे. त्या मनामध्ये त्या भगवंताला राहण्यासाठी थोडी जागा ठेवली पाहिजे. म्हणजे भगवंत आपल्या मनामध्ये राहणार आहे, अशा भगवंतासाठी आपल्याला जागा केली पाहिजे. त्याच्यामुळे मन आपलं कसं पाहिजे? चंचल नाही, स्थिर पाहिजे. एका ठिकाणी स्थिर असलेलं पाहिजे. मायेमध्ये आपण मायेमध्ये अडकल्यामुळे, मायेच्या पातळीवर आपण सदैव विचार करत असल्यामुळे आणि इंद्रिय सांगतील त्याला सत्यत्व आम्ही दिल्यामुळे बरेचदा गोंधळ होतो. आणि आज जर पाहिलं तर आकाशामध्ये सूर्य नाही आहे, ढग आलेले आहेत. पण हे ढग आहेत म्हणून आकाश आपल्याला कसे दिसते? तर समर्थ म्हणतात आहे, अंधार दाटला आबळे वाटे गगन झाले काळे, रवी किरणे ते पिवळे सवेची वाटे. उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे. मग समर्थांनी सांगितलं आहे की समर्थ म्हणतात आहे की आज आकाशामध्ये आम्हाला सूर्य दिसत नाही. ज्यावेळी आकाशात बरेच अंधार दाटून येतो तेव्हा आकाश कसं असतं? कोवळं झालं असं वाटतं. सूर्यकिरण जेव्हा आकाशात पसरतात तेव्हा ते पिवळे झाले असं वाटतं. मग जेव्हा अतिशय थंडी पडते तेव्हा आकाश थंड झालं असं वाटतं. आणि कडक उन्हामुळे ते जणू वाळून जातं आहे असं वाटतं. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की कसं सगळीकडे काळोख दाटून आलेलं आहे, काळे ढग आलेले आहेत, पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी आम्हाला गगन कसे दिसते आहे? तर गगन हे त्या काळ्या ढगांमुळे काळं झालेलं आहे. गगन काळं आहे का? नाही. त्या काळ्या ढगांमुळे काळ्या ढगांमुळे काळं झालेलं आहे. पण सूर्य उगवल्याबरोबर समर्थ म्हणतात आहे, रवी किरणे ते पिवळे सवेची वाटे. मग आता हे गगन काळं आहे की पिवळं आहे? आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे. उदंड समर्थाने पुढे सांगितलंय, जेव्हा उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले ऐसे वाटे. मग ज्यावेळी जेव्हा अतिशय थंडी पडते तेव्हा काय वाटतं? आपल्याला असं वाटतं की आकाश जणू काही थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे सगळीकडे थंडी पसरलेली आहे असं वाटतं. पण कडक उन्हामुळे ते जणू वाळून जातं आहे असं वाटतं. कडक उन्हाने काय वाटतं? ते जणू वाळलेलं आहे, वाळून जातं आहे असं वाटतं आहे. पण ते काय त्या गगनाचं सामर्थ्य आहे? म्हणजे समर्थ म्हणतात, थंडी पडली तर त्या थंडीचा परिणाम या गगनालाही झाला की काय असे वाटते. आणि आजूबाजूचे गगन सुद्धा थंड वाटू लागते. उष्णता निर्माण झाली की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वारा वाहू लागला की त्या उष्ण झळांमुळे आम्हाला ते गगन मात्र अत्यंत तापलेलं वाटतं आहे. आणि मग ते गगन थंड आहे की तापलेलं आहे? ते गगन काळं आहे की पिवळं आहे? म्हणून पुढे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे समर्थाने. समर्थ म्हणतात आहे, ऐसे जे काही वाटले ते झाले आणि गेले, आकाशासारखे तगले हे तो घडेना. समर्थाने म्हटलंय, ऐसे जे काही वाटले, असं जे काही वाटतं आहे ते येतं आणि जातं. ऐसे जे काही वाटले ते झाले आणि गेले. काय म्हटलेलं आहे? ते झाले आणि गेले, आकाशासारखे तगले हे तो घडेना. मग असं जे वाटतं आहे आणि जे येतं आणि जातं आहे, असं जे वाटतं ते येतं आणि जातं, पण काही आकाशासारखं टिकून राहत नाही. आणि म्हणून म्हटलंय, असा बदल झाला खरा, परंतु मूळ जे त्याचं स्वरूप आहे त्याच कधीच बदल होत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, आकाशासारखे
समर्थाने इथे दिलेला आहे, आकाशासारिखे तगले हे तो घडेना. मग आकाश तसं होईल का? कायमस्वरूपी तगत नाही, ते टिकत नाही, त्यात बदल होत राहतो. परंतु तो बदल होतो तो आमच्या दृष्टीचा भास आहे. समर्थांनी काय म्हटलंय? आकाशामध्ये बदल होतो, तो कसा आहे? आमच्या दृष्टीचा काय आहे? भास आहे. मुळामध्ये आकाश ना पिवळा आहे ना काळा आहे, ना थंड आहे ना गरम आहे. आकाश आहे तसंच आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, उत्तम जाणीवेचा जिनस समजो न पाहे सावकाश, निराभास ते आकाश भास मिथ्या. उत्तम जाणीवेचा जिनस काय म्हटलंय? उत्तम जाणीवेचा जिनस, उत्तम जाणीव असेल तिलाच हे सावकाश समजतं. काय म्हटले? ज्याला उत्तम जाणीव आहे, ज्याला उत्तम जाणीव आहे त्यालाच हे सावकाश समजतं. आणि आकाश हे कसं आहे? निराभास असून भास हे मिथ्या आहे. भास कसा आहे? मिथ्या आहे. म्हणून आमचं अंतःकरण हे आकाशाचा घटक आहे. काय म्हटले समर्थाने? म्हणून आमचं जे अंतःकरण आहे ते काय आहे? आकाशाचा घटक आहे. आणि त्यामुळे अंतःकरणामध्ये मुळात आमच्या सत्स्वरूपामध्ये आकाशात जसा बदल होत नाही तसं आमचं अंतःकरण जे मुळात शुद्धच आहे, त्यामुळे काहीही फरक पडत नाही. मग फक्त निरभ्र झालं की आकाश निळं वाटतं. तसं आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, कुठलाही विकार जर नसेल तर ते अंतःकरण परमशुद्ध होतं. कुठला जर विकार नसेल तर ते अंतःकरण कसं होतं? परमशुद्ध होतं. आणि म्हणून इथे म्हटलं आहे, ते उत्तम जाणीव, तिथे ती उत्तम जाणीव होते. आणि उत्तम जाणीवेचा जिनस म्हणून समर्थाने म्हटलं आहे, तिथे ती जाणीव होते. तिला काय म्हटलंय? उत्तम जाणीव आहे ती. आणि म्हणून म्हटलेलं आहे पुढं, उत्तम जाणीवेचा जिनस समजो न पाहे सावकाश, निराभास ते आकाश भास मिथ्या. मग उत्तम जाणीव असेल तरच तिलाच हे अवकाश समजतं. आणि आकाश हे निराभास असून भास हे कसं आहे? मिथ्या आहे. आणि म्हणून समर्थाने त्याला असत्य म्हटलेलं नाही आहे, त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे, असत्य म्हटलेलं नाही. त्याला काय म्हटलेलं? मिथ्या. मिथ्यामध्ये असत्यामध्ये खूप फरक आहे. असत्य या शब्दाचा अर्थ ज्याचं अस्तित्व नाही, ज्याला अस्तित्व नाही त्याला असत्य म्हणतात. आणि मिथ्या त्याला म्हणतात ज्याचं अस्तित्व आहे पण तुम्हाला दिसते पण नाही आहे, अस्तित्व आहे पण तुम्हाला दिसत नाही, म्हणून त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याला भास असं म्हटलेलं आहे. हे जगत कसं आहे? भासमान आहे, असत्य म्हटलेलं नाही. हे जगत हे मिथ्या आहे असं म्हटलेलं आहे, जगत असत्य आहे असं म्हटलेलं नाही. ब्रह्म सत्य म्हटलं, जगत मिथ्या म्हटलं, जगत असत्य म्हटलेलं नाही. म्हणून ब्रह्म सत्य जगत मिथ्या. मग जगताला मिथ्यत्व दिलेलं आहे. ते मिथ्यत्व कसं प्रगट होतं? तर नाना प्रकारची उदाहरणं समर्थाने या समासामध्ये दिलेली आहेत. म्हणजे समर्थ म्हणतात आहेत, जसं समर्थाने सांगितले, जसं आपल्या पायाखाली एखादं शिंपलं आलं तर क्षणभर आपल्याला शांती वाटते. मग दूरवरून वाहणाऱ्या उन्हाच्या दिवसातल्या झाडा आम्हाला अशा वाटतात की त्यामध्ये पाणी आहे का? त्याला आम्ही मृगजळ म्हणतो. अनेक गोष्टी आहेत. जसं सोन्यावर अलंकाराचा दिसणारा भास हाही मिथ्यत्वच आहे. तुम्ही ज्या दृष्टीने पाहत आहेत तसं ते दिसत आहे. म्हणून तुम्ही या आकार आणि नावाच्या पलीकडे जा म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणून समर्थ म्हणतात, आकारामध्ये आणि नावामध्ये अडकू नका. नावामध्ये अडकलात तर, उपाधीमध्ये अडकलात तर तुम्ही त्याच्या पुढे कधीच जाऊ शकणार नाही. नुसता येऊन तुमच्याजवळ बसेल. मग समर्थ म्हणतात आहे, याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, नावाच्या पलीकडे जायचं आहे, या आकाराच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. परब्रह्म काय हे आपल्याला कळायला पाहिजे. तर आकारात अडकून चालणार नाही. फक्त कार्यकारणासाठी आकाराचा उपयोग करावा. बाकी समर्थ म्हणतात, आकारात अडकून बसू नका. ज्या आकारामध्ये जो परब्रह्म बसलेला आहे त्या परब्रह्माला ओळखायला शिका. त्या परब्रह्माला काय एकदा तुम्ही ओळखला की नंतर मग तुम्हाला
परब्रह्माची ओळख बरोबर होणार आहे. आणि म्हणून समर्थांनी इथे म्हटलेलं आहे की परब्रह्म काय आहे त्याची अनुभूती येईल. आणि म्हणून पुढे सांगितलेलं आहे समर्थांनी, उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी, विवर्ता विवर्ता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, जाली आणि तुटी होणार नाही. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन्न, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे आता, उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी. आता पसरणे, पसरणे याचा अर्थ आहे त्यामध्ये ते विलीन होऊन जाणं. ते म्हणतात आहे उदक पसरले, उदक पसरे वायो पसरे, म्हणजे वारा पसरतो तसा अंतरात्मा अत्यंत पसरतो, तो इतका व्यापक होतो. आणि म्हणून म्हटलंय तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलं आहे की उत्तम जाणीव असेल तिला हे सावकाश समजतं. आणि अवकाश हे निराभास असून भास हे कसं आहे, मिथ्या आहे. आणि म्हणून उदक सर्वत्र पसरतं, वायू सर्वत्र पसरतो, आत्मा मात्र तर अत्यंतच पसरतो. तसंच तत्वे सर्वच व्यापक आहेत हे अंतर्यामी विचार केला असता आपल्याला कळून येतं. आणि म्हणून पुढे म्हटलंय तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी, तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी. म्हणून समर्थांनी सांगितले तत्वे सर्वच व्यापक आहेत आणि हे अंतर्यामी विचार केला असता तर कळून आपल्याला येतं. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, काय चळते आणि चळेनाते, अंतरी अवघेच कळते, चळते आणि चळेनाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते प्राणी मात्रांसी, विवरता विवरता शेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, जाली आणि त्रुटी होणार नाही. मग आता म्हटलंय चळते आणि चळेनाते, काय चंचल आहे आणि काय स्थिर नाही, काय चंचल आणि काय स्थिर नाही हे अंतरात्म्याला सगळं कळतं आहे. आणि म्हणून म्हटलंय अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते प्राणी मात्रांशी. मग प्राणी मात्राने विवरण करून पाहिलं की त्याला सगळं ते सर्व काय होतो, उलगडा होतो. आणि म्हणून म्हटलंय विवरता विवरता शेवटी, चळते आणि चळेनाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते प्राणी मात्रासी. विवरण म्हणजे विवरता विवरता शेवटी, निवृत्तीपद अखंड भेटी, जाली आणि तुटी होणार नाही. मग विवरण करता करता शेवटी निवृत्ती पदाची प्राप्ती होते आणि निश्चळ परब्रह्माशी अखंड भेट होते आणि मग परत ताटातूट होत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे विवरता विवरता शेवटी, निवृत्ती पद अखंड भेटी, जाली आणि तुटी होणार नाही. आणि म्हणून पुढे दिले आहे जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन्न, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते, वडिलांस शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्तपण गेले तये ठाई. मग समर्थाने येथे सांगितलंय जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, काय म्हटलंय जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, विवरण करता करता, विवरता विवरता शेवटी निवृत्ती पद अखंड भेटी, विवरण करता करता शेवटी निवृत्ती पदाची प्राप्ती होते आणि तत्व जाली आणि तुटी होणार नाही. मग निश्चळ परब्रह्माशी अखंड भेट होते आणि मग परत ताटातूट आपली होत नाही. म्हणजे एकदा काय परब्रह्म भेटला की परत ताटातूट होणार नाही. मग समर्थ म्हणतात आहे जेथे ज्ञानाचे होते विज्ञान, अशा प्रकारे समर्थ म्हणतात आहे ज्ञानाचे होते विज्ञान, अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार झाला की द्वैत हे राहणारच नाही, द्वैत राहणार नाही. मग काय होतं तर ज्ञानाचं विज्ञान होतं, द्वैताचं अद्वैत झालं, मनाचं उन्मन होतं आणि सारासार विवेकाने तत्वांचं निरसन होऊन जीव परब्रह्माशी अनन्य म्हणजे काय होतो, एकरूप होतो. कसा होतो, जीव एकरूप होतो. म्हणून म्हटलं आहे जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थ, म्हणून सारासार विवेकाने तत्वांचं निरसन होऊन
मग समर्थ म्हणतात आहे की हळूहळू जीव परब्रह्माशी अनन्य म्हणजे एकरूप होतो. आणि पुढे दिलेलं आहे समर्थाने, जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते. वडिलांस शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले, देवभक्तपण गेले तये ठाई. मग समर्थाने सांगितले वडिलांस शोधून पाहिले, वडील म्हणजे अंतरात्म्याला शोधून पाहिलं आणि तो चंचळाचे निश्चळ झाले. मग अंतरात्म्याला शोधून पाहिल्यानंतर चंचळ अंतरात्मा निश्चळ परब्रह्म झाला, तो चंचळाचे निश्चळ झाले. देवभक्तपण गेले तये ठाई. आणि त्याला त्या ठिकाणी देवभक्तपणाही एकवटला आणि देव आणि भक्त असं द्वैतच उरलेच नाही. देव आणि भक्त हे अद्वैत उरलेलंच नाही. देव भक्तपण गेले तये ठाई. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, वडिलांस शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले, देव भक्तपण गेले तये ठाई. म्हणून समर्थाने इथे आणून थांबवलं आहे की कुठे भक्त आणि कुठे देव आणि कुठे भक्त हे सुद्धा पण निघून जातं. देव देव राहत नाही आणि भक्त भक्त राहत नाही. देव आणि भक्ताचं ऐक्य होतं आणि ते त्यांना एकरूपता प्राप्त होते. म्हणजे देव कोण आणि भक्त कोण? देवापाशी गेला आणि देवाची होणं ठेला म्हणजे देवाकडे गेल्यानंतर देवच झाल्यासारखं झालं. म्हणजे देव आणि भक्ताचं ऐक्य, ही जी ऐक्यता आहे ती त्याला प्राप्त होते. आणि म्हणून पुढे म्हटलंय देव भक्तपण गेले तये ठाई. देव भक्तपण गेले तये ठाई. वडिलांस शोधून पाहिले तो चंचळाचे निश्चळ झाले, देव भक्तपण गेले तये ठाई. मग जेव्हा एकरूपता होते, समर्थ म्हणतात जेव्हा एकरूपता होते, मी ब्रह्म आहे याची अनुभूती येते. काय आहे? मी ब्रह्म आहे ही ह्याची ज्यावेळी आपल्याला अनुभूती येते, मी ब्रह्म आहे, त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी घडतात. मनाचं उन्मन होऊन जातं, ज्ञानाचं विज्ञान होतं आणि प्रवृत्तीची निवृत्ती होते आणि इथे काही शिल्लक राहत नाही. आणि मग मी आणि माझा राहतो आणि ते सांगण्यासाठी सुद्धा कोणी ते शिल्लक नसतं. म्हणून तिथे त्रिपुटीचा लय होतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने पुढे दिलेलं आहे, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घरी, दीप उजळला घटी. अशा प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये ते खऱ्या भगवंताची आपल्याला जाणीव होऊ लागते. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही कळावया. अज्ञान शक्ती निरसली, ज्ञान शक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पहा. मग म्हटलेलं आहे ठाव म्हणता पदार्थ नाही. काय म्हटलंय समर्थाने? ठाव म्हणता पदार्थ नाही. म्हणजे तेथे वगैरे शब्द वापरला खरं, पण तेथे पदार्थ मात्र काहीच नाही. जसं सुचलं तसं कळण्यासाठी बोललो आहे एवढंच. म्हणून सांगितले ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही कळावया. मग अशा प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये खऱ्या भगवंताची जाणीव होऊ लागते. आणि म्हणून ठाव म्हणता पदार्थ नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आता ज्याच्याबद्दल सांगतो आहे तो पदार्थ मुळात नाहीच आहे, पण आता नाही आहे म्हणून म्हटलं तरी सांगण्यासाठी मात्र आम्हाला मायेचा आधार घ्यावा लागतो. शेवटी समजून सांगण्यासाठी शब्दाचा आधार घ्यावा लागतो की नाही? मग शब्द हे मायेच्या अधीन आहेत. ज्या ज्या गोष्टी मायेच्या अधीन आहेत त्या सगळ्यांचा आधार घेतो आहे आणि उदाहरणासह समजून सांगतो आहे. आणि शेवटी समजून सांगण्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल की नाही? आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, जसं समर्थ म्हणतात आहे की मुलांना बघा, जसं आपण मुलांना गणित शिकवायचं आहे तर आपल्याला गणित सोडवताना काय एखादी किंमत घ्यायची असेल किंवा तिथे दिलेलं असेल की पहिली वस्तू ही घेतली, दुसरी वस्तू ही घेतली, दोघांची मिळून एकूण रक्कम एवढी झाली, म्हणजे तिची रक्कम दिलेली आहे 280. मग दोन संख्या कोणत्या आहेत? मग त्याच्यासाठी जसं आपण गणित सोडवताना काय घेतो? एक्स घेतो. मग ही एक्स घेतो लागतो की नाही? तसा लक्षात घेऊन सुद्धा कल्पित आहे. म्हणजे हा जो घेतलेला आहे तो कल्पित आहे. तसा आम्ही या कल्पित गोष्टी सुद्धा
हाताशी घेऊन आम्ही अकल्पित गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शेवटी गणित सुटलं पाहिजे. आणि ते गणित सुटणं म्हणजे काय, तर ही माया मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. इथे गणित सुटलेलं आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, अज्ञान शक्ती निरसली, ज्ञानशक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पहा. मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. मग समर्थांनी म्हटलंय, अज्ञान शक्ती निरसली. अज्ञान शक्ती, मग अज्ञान शक्ती शेवटी माणसाने काय होतं, अज्ञान शक्तीचं निरसन झालं आणि काय मिळाली, ज्ञानशक्ती मावळली. ज्ञानशक्ती मावळली म्हणजेच काय, तर तिचा परब्रह्माच्या ठिकाणी लय झाला आणि वृत्ती कशी झाली, शून्य स्थिती वृत्तीला प्राप्त झाली. म्हणून म्हटले, वृत्ती शून्य कैसी झाली स्थिती पहा. आणि म्हणून म्हटले, शेवटी माणसाने वृत्ती शून्य होणं गरजेचं आहे. अज्ञानाने सुद्धा माणूस बंदीच होतो आणि ज्ञानाने सुद्धा तो अडकतो. म्हणून ते ज्ञानही मावळलं पाहिजे आणि अज्ञानही संपलं पाहिजे. मोठी कठीण परिस्थिती आहे. असं जेव्हा होईल तेव्हा वृत्ती शून्यता निर्माण होईल. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, की अज्ञान शक्तीने निरसन झालं, ज्ञानशक्ती मावळली आणि म्हणजे तिचा परब्रह्माच्या ठिकाणी लय झाला आणि वृत्ती कशी झाली, शून्य स्थिती तिला प्राप्त झाली. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. चंचळाची विकार बालटे, ते चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडेना. मग समर्थ म्हणतात, मुख्य शक्तिपात तो ऐसा, सद्गुरु कृपेने शिष्याच्या अंतरीचा चंचळपणा संपूर्ण नष्ट होऊन, मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, म्हणजे सद्गुरु कृपेने शिष्याच्या अंतरीचा चंचळपणा संपूर्ण नष्ट होऊन, समर्थ म्हणतात, निवांती निवांत कैसा निर्विकारी, संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होणे हाच मुख्य शक्तिपात आहे, असं समर्थ म्हणतात आहे. आणि या मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचळाचा वळसा म्हणजे भोवरा नाही, तेथे साधक शिष्य निश्चळ निर्विकार अशा परब्रह्माच्या ठाई स्थिर होतो. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे की आपल्या अंतःकरणामध्ये वास करणारा अंतरात्मा आणि जगदांतरामध्ये वास करणारा तो शिव, म्हणून आपल्या अंतरातला जीव, या दोघांचं व्यापकत्व, मूळ त्याचं स्वरूप निर्विकारी आहे आणि त्याला कुठलाही विकार नाही. तुम्ही विकार निर्माण केला आहे. पाण्याला लहरी दिसतात आहे, आम्ही त्याला लहरी म्हणतो आहे. पण पाण्यावर बुडबुडे दिसतात आहे, आम्ही त्याला बुडबुडे म्हणतो आहे. पण ते बुडबुडे पण पाणी नाही, ते बुडबुडे पण नाहीत आणि त्या लहरी पण नाहीत. मुळामध्ये ते पाणी आहे, ते बुडबुडे पण नाही आणि त्या लहरी पण नाही. मुळामध्ये काय आहे, ते पाणी आहे आणि ते वाऱ्यामुळे त्यामध्ये होणारा तो बदल दिसतो आहे. म्हणून मायेच्यामुळे, समर्थ म्हणतात, म्हणून मायेच्यामुळे आम्हाला ब्रह्म गढूळ झाल्यासारखं वाटतं आहे. ते ब्रह्म गढूळ नाही आहे. आपण बादलीमध्ये घेतलेलं पाणी, त्या पाण्यामध्ये हात फिरवला तर त्या पाण्यामध्ये असलेला चंद्र सुद्धा आम्हाला हलताना दिसतो, कारण पाणी हलते आहे. आम्ही म्हणतो चंद्र हलतो आहे, पण तसं नाही, पाणी हलते आहे. लहान बाळ म्हणतं चांदोमामा हलत आहे, तसं त्या रामायणामध्ये म्हटलं होतं श्रीरामचंद्राने, मला चंद्र पाहिजे. आई म्हणाली, चंद्र कसा द्यायचा याला, तो बालहट्ट आहे, पूर्ण केला पाहिजे. आणि हट्ट प्रसिद्ध आहे, राजहट्ट आणि बालहट्ट. मग याचा बालहट्ट कसा पूर्ण करायचा, तर तिने घरातून परातभर पाणी आणलं आणि अंगणात ठेवलं आणि त्याला म्हटलं, तुला चंद्र पाहिजे होता ना, हा घे चंद्र. त्यावर रामचंद्र टाळ्या वाजवायला लागले. तसंच आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये त्यांना चंद्र दिसला. मग चंद्र दिसल्यावर त्यांना कळलं की आता हा मला चंद्र मला भेटला. म्हणजे त्यांना वरती पाहून, आकाशात पाहून चंद्र पाहिजे होता. मग आईने युक्ती लढवली आणि त्या परादीमध्ये पाणी घेऊन आली आणि मग त्याच्यामध्ये चंद्र दिसला. तसंच आहे आपलं, काय आहे हो, तसंच समर्थांनी सांगितलंय, त्या चंद्राकडे जाऊ नका, मायेमध्ये इकडे या, आपल्याकडे या, आपल्या देहाकडे या. समर्थांना काय सांगायचं आहे, समर्थ सांगतात, आपल्या देहाकडे या. त्याच्याकडे बघून आपल्याला ते कळणार नाही, आपल्या देहाकडे या म्हणजे तुम्हाला कळेल.
मायेमध्ये असलेली जी गोष्ट आहे ती आपलीशी वाटते आणि तो ब्रह्म नाही, ती मायेमध्ये असल्यामुळे त्या ब्रह्मात बदल झाल्यासारखा वाटतो आहे. खरंच त्या आकाशातला चंद्र जमिनीवर आला का हो? नाही आला आहे. मग आलेला आहे असं का वाटतं आहे? याचा अर्थ असा आहे की तो कसा आहे? विक्षेप आहे. तो पाण्यामुळे निर्माण झालेला भ्रम आहे, भास आहे. तसा आमच्या अंतःकरणामध्ये मायेचा प्रभाव पडल्यामुळे आम्ही मायारूप होऊन गेलो आहे आणि त्या मायेला बाजूला केलं की तो चंद्र जिथल्या तिथेच आहे. पाणी बाजूला केलं की चंद्र जिथल्या तिथेच आहे. आमची माया बाजूला केली, आमचं मूळ जे स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे आणि आम्ही इथेच आहोत, कुठे गेलो नाही. काही करायचं काम नाही, ते समजून घे म्हणजे सगळे प्रश्न मिटतील. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, चंचळाची विकार बालटे ते चंचळची जेथे आटे, चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडेना. महावाक्याचा विचारू तेथे संन्याशास अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो न पाहे. मग समर्थांनी सांगितलंय, चंचळाची विकार बालटे ते चंचळची जेथे आटे. मग सद्गुरु कृपेने समर्थ म्हणतात, शिष्याच्या अंतरीचा चंचलपणा संपूर्ण नष्ट होऊन प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप होणं हाच मुख्य शक्तिपात होय असं समर्थ सांगतात. म्हणून मुख्य शक्तिपाताच्या ठिकाणी चंचळाचा वळसा म्हणजे भोवरा नाही. तिथे साधक शिष्य निश्चळ निर्विकार अशा परब्रह्माच्या ठाई कसा आहे? स्थिर होतो आहे. म्हणून चंचळ विकाराची अग्रे शाखा मुख्य चंचळ तिथं नाहीच आहे. शिल्लक उरत नाही. चंचळ आणि निश्चळ मिसळलं की मग तर कधी काय होतं? घनवटे, चंचळ निश्चळ घनवटे हे तो घडेना. आणि म्हणून म्हटलंय पुढे समर्थाने, महावाक्याचा विचारू तेथे संन्याशास अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो न पाहे. महावाक्याचा विचारू म्हणून समर्थाने या समासामध्ये महावाक्याचा विचारू तेथे संन्याशास आधारू असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पुढे समर्थ देतात आहे, महावाक्ये 4 सांगितलेली आहे. आपण किती वेळा ती अनुभवली आलेली आहेत. महावाक्ये किती आहे? 4 आहे. प्रत्येक वेदांचं स्वतंत्र असं महावाक्य आहे आणि ते महावाक्य म्हणजे सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांतामध्ये, कारण या समासाचं मूळ नावच काय समर्थाने दिलंय? सिद्धांत निरूपण. मूळ याचं नावच काय आहे? सिद्धांत. मग सिद्धांत निरूपण दिलेलं आहे. मग महावाक्य 4 सांगितली. प्रत्येक वेदाचं स्वतंत्र असं महावाक्य आहे आणि हे ते महावाक्य म्हणजे काय आहे? सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांतामध्ये कधीही बदल होत नाही. दृष्टांतात बदल होईल. एखादी गोष्ट तुम्हाला समजून सांगायची असेल तर मी नानाविध प्रकारचे दृष्टांत घेईन. या दृष्टांतात बदल होतो, सिद्धांत बदलत नसतो. उलट सिद्धांत समजून सांगण्यासाठी दृष्टांत वापरला जातो. मग माया कळावी यासाठी मायेची अनेक उदाहरणं सांगता येतील. ब्रह्म कळावा यासाठी मायेचा आधार घेऊन ब्रह्म सांगितला जाईल. परंतु ब्रह्मात बदल नाही. ब्रह्म ते कसं आहे? निश्चळ निर्विकार आहे, निरंजन आहे. जसं आहे तसंच आहे, त्यात बदलच नाही. मग मागच्या समासात पाहिलं आम्ही, याही समासाच्या आरंभी आपण पाहिलं की आकाशाला आम्हाला नानाविध प्रकारचे रंग बदलताना दिसतात आकाशामध्ये. पण आकाश कसं आहे? काळं आहे का? नाही. काळं आहे ना निळं आहे. ते आकाश जसं आहे तसंच आहे. पण मायेमुळे आम्हाला तो बदल दिसतो आहे. त्याप्रमाणे आमच्या चित्तामध्ये जो परब्रह्म आहे, काय म्हटले समर्थाने? त्याप्रमाणे आपल्या चित्तामध्ये जो परब्रह्म आहे त्या परब्रह्मामध्ये मायेमुळे आम्हाला बदल झालेला दिसतो आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की ब्रह्म तोच आहे आणि त्याच ब्रह्माचा तू काय आहे? वंश आहेस. ब्रह्म तोच आहे आणि त्या ब्रह्माचा कोण आहे? तूच वंश आहेस. मग याच एका वाक्याचं विवरण 4ही वेदांनी केलेलं आहे. ऋग्वेद म्हणतो आहे, ज्ञानालाच ब्रह्म म्हटलेलं आहे. मी ज्ञान स्वरूप आहे, मला ज्ञान झालं तेच ब्रह्म आहे. पुढे यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी असा शब्द आलेला आहे. मी ब्रह्म आहे.
हे यजुर्वेद सांगतं, तर सामवेदामध्ये तू तेच आहेस हे सुद्धा ज्ञान आहे. अशा प्रकारे चौथ्या अथर्व वेदामध्ये चौथं महावाक्य आहे, आत्मा ब्रह्म आहे. या अशा चारही महावाक्याचं विवरण चिंतन समर्थ म्हणतात आहे. येथे संन्यासास अधिकारू, काय म्हटलंय, येथे संन्यासास अधिकारू दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो न पाहे. महावाक्याचा विचारू तेथे संन्यासास अधिकारू दैवी कृपेचा जो नरू तोही विवरो न वाटे. संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयेसी. मग एखाद्यावर दैवी कृपा झाली तर मग तोही काय आहे वाक्याचं विवरण करू शकतो. मग अधिकार असणं, येथे संन्यासास अधिकार असणं याचा अर्थ त्यांनी ते ग्रहण करावं. जसा लहान मुलाचा अधिकार आहे शिक्षकांकडून शिकावं, श्रोत्यांचा अधिकार असतो, तो अधिकार पाहावा लागतो आणि मग वक्त्याला बोलावं लागतं. त्याची योग्यता, त्यांचा तो अधिकार आहे. तसं संन्यासीग्रस्तांची ती योग्यता आहे. हे चार महावाक्य त्यांना कळतात. आणि संन्यासाचं वर्णन करताना समर्थांनी कोणाला संन्यासी म्हणावं, तर भगवे कपडे घालतात म्हणून संन्यासी का संन्यासासारखा तो राहतो म्हणून संन्यासी. तर समर्थ म्हणतात त्याला संन्यासी म्हणता येणार नाही. समर्थ म्हणतात मोठे परखड संत आहे, मोठे परखड संत आहे. समर्थ सांगत असताना त्यांच्या वाणीमध्ये तलवारीसारखी ती धार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात संन्यासी कोण आहे, तर संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयासी, आपली करणी आपणासी निश्चयेसी. मग समर्थांनी म्हटलंय आता षडन्यासी म्हणजे तो संन्यासी आहे. षड याचा अर्थ 6 आणि संस्कृतमध्ये होतो 6. षड म्हणजे या शब्दाचा अर्थ 6 संस्कृतमध्ये होतो हा. आणि न्यासी या शब्दाचा अर्थ त्याग कर. म्हणून सदा प्रकारचे जे षडविकार आहेत त्या षडविकारांचा जो त्याग करतो तो संन्यासी आहे. म्हणजे गृहस्थ असून सुद्धा तो संन्यासी होऊ शकतो. कारण शेवटी आश्रम बदलवणे हे मानवाचंच काम आहे. जशी प्रगती होईल तसा आश्रम बदलत जातो. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ आश्रम आहे, नंतर वानप्रस्थाश्रम आहे, पुढे संन्यासाश्रम आहे. षडन्यास करणारा तो बहिरंगातून षडन्यासी नसला पाहिजे, अंतरंगातून षडन्यासी असला पाहिजे. त्याचा अर्थ विचारवंत आहे. मी क्रोधाचा त्याग केला तर तो संन्यासातील एक पायरी पूर्ण झालेला आहे. तसं एखाद्याला विविध अंग असतात, तसं संन्यासाला षड अंग म्हटलेलं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो मग क्रोध, राग, द्वेष, मत्सर, एखाद्या आपण या विकाराचा याचा आपण याला जर कंट्रोल केलं, म्हणजे याचा जर त्याग केला, समजा क्रोधाचा केला, रागाचा केला, द्वेषाचा केला, मत्सरचा केला, तर आपण काय म्हणतो, ती संन्यासातली एक पायरी आहे. म्हणजे आपण एकाचा त्याग केला, काहीतरी सोडलं, काहीतरी कशाचा तरी त्याग केला, म्हणजे एक पायरी पूर्ण झाला आहे. तसं एखाद्याला विविध अंग असतात, तसं संन्यासाला षड अंग म्हटलेलं आहे. आणि त्यातलं पहिलं अंग म्हणजे काम त्याने काढून टाकला. मग काम याचा अर्थ कामवासना असा अर्थ घेऊ नये. काम मध्ये सगळ्या कामना षडन्यासामध्ये क्रोधाचा त्यांनी त्याग केला, तो क्रोधी नाही तर अक्रोधी झालेला आहे, प्रेमळ झालेला आहे, सगळ्यांशी सारखा व्यवहार करतो आहे, कोणाचा त्याला राग येत नाही, प्रत्येक विकारांना त्यांनी जिंकलेला आहे. म्हणून असा विकारांना जिंकणारा जो आहे त्याला आपण जितेंद्रिय म्हणतो. इंद्रियांना जिंकतो तो जितेंद्रिय आहे. म्हणून असा जितेंद्रिय तो संन्यासी आहे. आणि म्हणून असा वासना जिंकणारा तो संन्यासी, म्हणजे ज्याचं जीवन वासना रहित आहे तो संन्यासी आहे. असा संन्यासी असेल तर तो अशा ब्रह्मवाक्याला समजू शकेल, हे सिद्धांत आहे. आणि म्हणून पुढे विचारवंत सर्व संन्यासी म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढे विचारी आहेत ते संन्यासीच आहेत असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय अविचार असेल तर तो मायेमध्ये अडकेल, अविचारी. आणि जो विचारवंत आहे तो मायेचा त्याग करील. किती सोपं, साधं आणि सरळ आहे. जो मायेमध्ये अडकेल आणि जो विचारवंत आहे तो मायेचा त्याग करील. आणि म्हणून समर्थ म्हणतात विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयेसी. म्हटलंय आपली करणी आपणासी निश्चयेसी. इथे पुन्हा कर्मयोग आलेला आहे.
कोणता कर्मयोग? तर आपली कर्मे. करणी म्हणजे कर्म आपणापासून, म्हणजे कर्मफल ज्यांनी त्याग केलेला आहे किंवा कर्मानुसार ज्याला फळ प्राप्त होते हे ज्याला ज्ञात आहे आणि म्हणून त्याचं कर्म चांगलं असतं, अशा प्रकारे हे सगळं या महावाक्याचे अधिकारी आहेत. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्व महावाक्याचे अधिकारी का होऊ शकतो? कारण तिथे विचारवंत आणि म्हणून समर्थांच्या दासबोधामध्ये असा समास सापडणार नाही जिथे विवेक शब्द नाही, वैराग्य शब्द नाही, सावधता शब्द सापडणार नाही, असा एकही समास नाही. म्हणून समर्थांचे किती आवडीचे शब्द आहेत. अखंड सावधानता. काय म्हटलंय समर्थांनी? अखंड सावधानता. अखंड सावधान असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे. अखंड सावधान असावं माणसाने, अखंड सावधानता बाळगावी. आणि म्हणून दिलेला आहे समर्थाने पुढे विवेक वैराग्य. म्हणून समर्थ म्हणतात आहे अखंड सावधानता. आणि पुढे समर्थ म्हणतात जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी, आता असो हे विचारी विचार जाणती. जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले, देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षिती. लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्वपक्ष, हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळला. मग काय म्हटलंय? जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी. जगदीश ओळल्यावरी विचारी विचार जाणतात आणि म्हणून विचारांच्या माध्यमातून त्यांच्या चिंतनाच्या माध्यमातून जगदीश प्रसन्न होतो आणि तो अंतरात्मा प्रसन्न झाल्यानंतर मग अनुमानाला महत्त्व नाही, कारण अनुमान ज्ञान नाही, हे अनुभवजन्य ज्ञान आहे. अनुमान हे ज्ञान नाही, ते अनुभवजन्य ज्ञान हे आहे. मग अनुमान ज्ञान हे तर्काने केलं जातं आणि अनुभवजन्य जे ज्ञान आहे ते प्रत्ययाने केलं जातं. मग प्रत्यय ज्ञान आपण म्हणतो त्याला मला अनुभव आला आहे, मग वर्णनाची गरज नाही. मग हिमालय किती सुंदर आहे याची पुस्तकं वाचायची गरज नाही, कारण मी त्याचा अनुभवच घेतलेला आहे. जसं बासुंदीची मी चव घेतल्यामुळे बासुंदी कशी आहे हे एखाद्या उत्तम गृहिणीने सुगृहिणीने वर्णन करून सांगण्याची गरज नाही, कारण सुगृहिणीने तयार केलेला जो पदार्थ आहे तो मी सेवनच केलेले आहे. त्याला म्हणतात अनुभव ज्ञान, प्रत्यय ज्ञान. आणि वर्णन करणे याचा अर्थ तो अनुमान ज्ञान आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की इथे अनुमानाचं काम नाही, मी भगवंताचा अनुभव घेतलेला आहे. ही गंमत अशी आहे की ज्याचा अनुभव घेतला आहे ते सांगता येत नाही, कितीही सांगण्याचा प्रयत्न करा. अनुभव गुलाबजामुन कसा आहे? गोड आहे. आपण खातो, पण खाल्ल्यानंतर त्याची चव फक्त गोड आहे, पण त्याच्या पुढे त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. मग अनुभव जसं म्हटलं आहे, किती सांगण्याचा अनुभवाचा प्रयत्न केला तरी तो लटका होतो. शब्द तिथे फिके पडतात, शब्द कमी पडतात. इतकंच नाही तर शब्दांना तिथे पांगुळत्व येतं. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने जे जे विचारी समजले ते ते निसंग. काय म्हटलंय? जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले, देहाभिमान जे उरले ते देहाभिमान रक्षिती. आणि म्हणून पुढे दिलंय देहाभिमानी म्हणजे मी देह आहे याच्यासाठी जे विचार करतात ते त्या देहातच मरतात आणि पुन्हा देह धारण करतात. म्हणून पुनरपी जननम पुनरुपी मरणम, ज्याची जिथे वासना आहे तिथे तो कायम संपतो आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय लक्ष्मी बैसले अलक्ष, लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्व पक्ष, हेतुरूपे अंतरसाक्ष तोही मावळला. आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्याचे चरळ अखंड झाले. मग आकाश आणि पाताळ हे दोन्ही अंतराळच आहेत, पण ज्याच्यामध्ये दृश्याचा जो पडदा आहे त्यांच्यामध्ये. म्हणून म्हटलंय लक्षी बैसले अलक्ष. आता माझं लक्ष कोणतं आहे? तर अलक्ष हे माझं लक्ष झालेलं आहे. अलक्ष म्हणजे परब्रह्म. माझ्या चित्ताने माझ्या मनाने आता त्याच्याशिवाय दुसरा विचार नाही. आता एका जसं समर्थ म्हणतात आहे, म्हणजे समर्थाने सांगितलं आहे की जर आपल्याला एखादी परीक्षा पास करायची आहे, एखादं जर आपलं टार्गेट असेल ही मला आता याची परीक्षा मला ही पास करायचीच आहे काही करून, मग त्याचं ते एक ध्येय असतं, त्याचं येऊन जाऊन विचार तोच असतो, त्याच्याशिवाय तो दुसरा विचार करूच शकत नाही.
मी ही परीक्षा पास होणार नाही तोपर्यंत मी काही याची पाठ सोडणार नाही. तसं समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे असा जो विचार करणारा आहे तो अलक्ष्यता प्राप्त करतो, म्हणजे परब्रह्माला प्राप्त करतो. लक्षी बैसले अलक्ष, उडवून गेला पूर्व पक्ष, हेतुरूपे अंतर साक्ष तोही मावळला. आता विचार करणारा सुद्धा विचार थांबून देतो, कारण तो ज्याचा विचार करतोय त्याच्याशी तो एकरूप होतो आहे. तू आणि मी, आता तू आणि मी एक झालेला आहे आणि त्यामुळे आता कोणाचं वर्णन करणं नाही. मग आता ते कोणाला सांगणंही नाही. बरं, हे सांगून सुद्धा कळणार नाही, कारण सगळ्यांसाठी शब्द नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. या शब्दाचा अर्थ तोच आहे, मेल्याशिवाय स्वर्ग जसं दिसत नाही असं जे वचन आहे तसं अनुभव घेतल्याशिवाय ज्ञानच नाही हो. तुम्हाला अनुभव त्याचा यावा लागतो, त्याच्याशिवाय तुम्ही ते सांगू शकत नाही. किंवा अनुभवाचं कसं सांगणार हो? अनुभव कसं सांगता येईल? अनुभवाला तोडच नाही. कसा करावा अनुभव, कसा सांगावा? मग आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्याची चढळ अखंड चाले. पृथ्वीचा जो प्रत्यक्ष म्हणजे पृथ्वीचा प्रलय संपला, माया संपली, पृथ्वी संपली म्हणजे माया संपली. डोळ्यांनी दिसतं काय तर पृथ्वी ती संपली, माया संपली, राहिलेलं काय? परब्रह्म राहिला. ते तो अखंड जे आहे, काय हे वास्तविक ते अखंडच आहे. मन उपाधीकडे पाहून त्यात खंडित मानतो आणि उपाधी निराश झाल्यावरती ते शब्दही सहन होत नाहीत. आणि म्हणून म्हटलंय उपाधी म्हणजे प्रकृती, उपाधी निराशेच आहे. आणि जेव्हा उपाधी टाकली जाते तेव्हा तिथे शब्द तरी कसे शिल्लक राहतील? कारण शब्द हे सुद्धा एक उपाधी आहे. मी माझा विचार जर केला तर किती आम्ही आतमध्ये जावं. मी पाहिलेलं कोण, बहिरंगाचा विचार केला तर मी माणूस, तर कुठला माणूस? अमुक माणूस. बरं, त्याचं नाव कोणी ठेवलं? त्याच्या आईवडिलांनी ठेवलं. आईवडिलांनी ठेवलेलं नाम बाजूला ठेवलं तर कोण राहिला? मूल झाला, मुलंही काढला. मग कोण राहिला? देह राहिला. कुठला देह? स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी, लिंगी कोणतं लिंग आहे त्याचं? म्हणजे देहाचं जो गुण आहे ते सगळं बाजूला केले. कोण राहिला? ना स्त्रीलिंगी ना पुल्लिंगी. शेवटी त्याचं जे शेवट आहे तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होत आहे. मग ती मुलगीही नाही, मुलगाही नाही, देहही नाही, माणूसही नाही. म्हणून ते रामही नाहीत, कृष्णही नाहीत. कोण आहे मग? ते कोण आहेत? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. कोण आहे? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. शब्द पर, कल्पने पर, मन बुद्धी अगोचर. कोण राहणार आहे गोष्ट? कोण राहणार आहे तिथे? तेच समर्थ आता खाली सांगत आहेत. शब्द पर, कल्पने पर, मन बुद्धी अगोचर, विचारे पहावा विचार अंतर्यामी. पाहता पाहता कळो येते. मग शब्दातीत, कल्पनातीत, मन बुद्धी अगोचर जो परमात्मा आहे त्याच्या संबंधी अंतर्यामी सारासार विचाराने तो करून पहावा. मग आपल्याला ते सगळं कळू लागेल. आणि म्हणून म्हटलेलं आहे पाहता पाहता कळू लागले. पण कळलं कधी? पाहता पाहता कळो येते, कळले तितुके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. मग पाहता पाहता कळू लागतं, पण कळलं अशी जाणीव राहता का म्हणे? ती राहिली तर मग कळूनही ते न कळल्यासारखं व्यर्थ होतं. हा विषयच असा अवघड आहे की कशा प्रकारे बोलून तो समजावून द्यावा हेच कळत नाही. आणि म्हणून म्हटलंय शेवटी समर्थांनी म्हटलेलं आहे, सांगितलंय पाहता पाहता म्हणजे पाहता पाहता कळो येते, पाहता पाहता कळो येते. मग पाहता पाहता चालता बोलता कळायला लागलं. वाचेच्या माध्यमातून हळूहळू कळतं. मग आपण म्हणतो अभ्यास करा, कळेल हळूहळू. शब्दाच्या माध्यमातून कळायला लागतं. मग पाहता पाहता कळो येतं. कळले तितुके व्यर्थ जाते. कळले पण ते कसं जातं? व्यर्थ जातं. अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. मग अवघड कसं बोलावं ते अवघडच आहे. कारण कळता कळता कळतं की कळल्यानंतर ते अवघड होऊन जातं. काय अवघड होतं? तर कळल्यामुळे आता ते सांगता येत नाही. मग सांगण्याचं त्याचं जे सामर्थ्य संपून जातं. कारण एखादी गोष्ट सांगण्यासारखी शब्दाची गरज आहे, सांगण्यासाठी. मग आणि जे तुम्ही सांगण्यासाठी प्रयत्न करतात आहे ते शब्द देत आहेत म्हणून सांगता येत नाही. म्हणून अनेक गोष्टी जगाच्या पाठीवर आहेत. आपल्या एका इंद्रियाने घेतलेला अनुभव दुसऱ्या इंद्रियाला सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्या कानाने घेतलेला अनुभव आपण हाताने सांगतो का? नाही.
हाताने घेतलेला अनुभव कानाने सांगतो का? नाही. मग एका इंद्रियाने घेतलेला अनुभव दुसऱ्या इंद्रियांना सांगता येत नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की कळता कळता कळते आणि कळल्यावर ते कसं जातं? व्यर्थ जातं आणि ते कळतच नाही. ते कसं सांगावं? म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय, वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला, पुढे समजून बोला कोणीतरी. शाश्वतास शोधित गेला, तेने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, वाक्यार्थ वाच्यांश याचा शोध घेऊन त्यातील लक्षांशाचं मनन निधिध्यासन करावं लागतं. आणि ते करता करता अलक्षी म्हणजे परब्रह्मी लक्षांश लय पावतो. आणि मग हे सगळं समजलं तरी बोलताच येत नाही. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने, शाश्वतास शोधित गेला, शाश्वताचा शोध घेत गेला. शाश्वतास शोधित गेला, तेने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. म्हटलंय शाश्वताचा शोध घेता घेता शोध घेणाराच ज्ञानी सत्य स्वरूप होतो. शाश्वताचा शोध घेता घेताच सत्य स्वरूप होतो आणि विकारांचा त्याग होऊन निर्विकारी ऐक्य पावतो. आणि म्हणून म्हटलंय, तेने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटिके झाले, पुन्हा जरी ते आठवले तरी ते मिथ्या. मग समर्थाने फार सुंदर असा दृष्टांत दिला आहे. समर्थ म्हणतात आहे की तुला स्वप्नामध्ये एखादं भयानक दृश्य दिसलं, पण ज्यावेळी स्वप्नात दिसलं त्यावेळी भय निर्माण झाला. पण ते भय कुठपर्यंत टिकलं? जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत. स्वप्न तुटलं की भय निघून गेला. पण त्याला आठवतं, पण त्याला आता आठवलं तरी ते भय नाही वाटत. आठवेल हा भाग वेगळा. पण तसं या जगातामध्ये असलेल्या सगळ्या घटनांना हे स्वप्नवत आहे. हे एकदा मी जाणलं तर याचं जरी मला आठवलं जरी असलं तरी त्याचं दुःखही नाही आणि सुखही नाही. म्हणून मनुष्य सुख दुःखात विसरतो, भयातीत होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, त्या भवाच्या भयेला काय भीतो? म्हणून म्हटलंय, भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. केव्हा तो धाकाला सांडू शकतो? जेव्हा स्वप्नातून जागा होतो. तसं आम्ही जाग झालो की आम्हाला या जगाची भीती नाही. आणि म्हणून म्हटलं आहे, एखाद्याला दुःस्वप्न पडतं पण तो जागा झाला की ते मिथ्या ठरतं. मग समजा जरी त्याला ते परत आठवलं तरी ते मिथ्या होतं. हे ज्ञान त्याचं कायम राहतं आणि त्यामुळे तो दुःखी होत नाही. आणि म्हणून पुढे म्हटलंय, दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटके झाले, आणि पुन्हा जरी ते आठवले तरी ते मिथ्या आहे हे त्याला कळत आहे. आणि म्हणून पुढे दिलंय, प्रारब्ध योगे देह असे अथवा नासे, विचार अंतरी बैसे चढे नाहीसा. मग जरी देह असला तरी तो देहातीत असतो, देह नसला तरी त्याला त्याचा फरक पडत नाही. म्हणून म्हटलंय, असे अथवा नासे, असलं काय नसलं काय, देह जाओ अथवा राहो, पांडुरंग स्थिर हो, पांडुरंगी स्थिर हो. याचा अर्थ काय? तर मी परब्रह्मी स्थिर झालेलो आहे. आता मला त्याची चिंता नाही. देहाची चिंता कोणाला असते? जो देहात असतो, जो देहातीत झालेला आहे, तो देहाकडे पाहतानाच मिथ्या समजतो आहे. म्हणून म्हटलंय समर्थांनी, प्रारब्ध योगी असतो त्याप्रमाणे देह राहतो अथवा नष्ट होतो, पण ब्रह्मविचार जो अंतरात दृढ झालेला आहे तो मात्र चळत नाही. म्हणून जेव्हा युद्धावर जाणारे सैनिक असतात तेव्हा युद्धावर जाताना त्यांना देहाचे भान नसते. देह भान असलं की ते युद्धच करू शकत नाहीत. या जगामध्ये जितके महान लोक होऊन गेले, जेव्हा ते युद्धाला देहातीत झाले तेव्हा त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं. म्हणून समर्थ म्हणतात, देहातीत होऊन सारे जीव शिवाला जोड झाले, तरी मी पण सोडले. म्हणून पुढे म्हटलं आहे, बीज अग्नीने भाजले,
त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. मग बीज असतं ते अग्नीने भाजलं की त्याचं वाढणं खुंटतं, त्याला परत अंकुर येऊ शकत नाही. मग ज्ञात्याच्या बाबतीतही तसंच घडतं. त्याचे वासना बीज ज्ञानाग्नीने भाजलं गेल्यामुळे त्यास परत अंकुर फुटत नाही, त्याच्या मनात परत वासना निर्माण होत नाही आणि त्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. मग बीज जसं भाजलं की ते उगवत नाही, हे जसं त्रिकालावादी सत्य आहे. त्याप्रमाणे आमच्या वासनेचं बीज सरळ जर जळलं की पुन्हा जन्म नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामी उपाधी आवडे, सुख घडोघडी वाढो लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन सुगम गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य आहे. पूर्व पुण्य असल्याशिवाय ते ऐकायला बसत नाहीत. मग समर्थ म्हणतात आहे, पूर्व पुण्य असल्याशिवाय निरूपण ऐकण्याची इच्छा होणार नाही. पूर्व पुण्य असल्याशिवाय प्रवचन ऐकण्यासाठी इच्छा होणार नाही. पूर्व पुण्य असल्याशिवाय कीर्तन ऐकण्याची इच्छा होणार नाही. त्याला पूर्व पुण्याहीच लागते. आणि म्हणून पुढे म्हटलंय, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, म्हणजे आपलं कर्म. समर्थ म्हणतात आहे, आपलं कर्म विवेकाची, आपलं कर्म आडवे येतं म्हणून आम्हाला ते समर्थ म्हणतात आहे की श्रवण होत नाही. जर आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम निघालं, याचा अर्थ आमचं पूर्वपुण्य आहे, नाही तर त्याच्याबद्दल आकर्षण वाटणार नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, विचारे निच्छळ झाली बुद्धी, बुद्धीपासी कार्यसिद्धी. पाहता वडिलांची बुद्धी निच्छळी गेली. शेवटी आमचा अंतरात्मा जेव्हा भगवद्रूप होऊन जाईल, किंवा अंतरात्मा हा मुळामध्ये तो भगवंतच आहे याची त्याला जाणीव होईल, तेव्हा निच्छळास तो निच्छळ असेल तर तो निच्छळाचं ध्यान करेल. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं, म्हणून पंचमहाभूतांमध्ये अडकणारे ते पंचमहाभूतातच राहतात, त्यांना तेच खरं वाटतं. जे चंचळात अडकतात ते चंचळीच राहतात, आणि म्हणून जे निश्चळ आहे ते निश्चळामध्ये स्थिर राहतात. मग आम्ही मुळात निश्चळ आहोत, त्यामुळे आपण स्थिर व्हावं असं समर्थ म्हणतात. जो पावला शेवटवरी, तयास हे काहीच न करी, अंतरनिष्ठा बाजीगरी तैसी माया. मग समर्थांनी सांगितले, विवेकाने ज्ञात्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते, आणि त्या स्थिर बुद्धीमुळेच कार्यसिद्धी होत असते. आणि पूर्वी झालेलं साधू संत यांची बुद्धी ही निश्चळ परब्रह्मात समरसून गेली आहे. म्हणजे जो निश्चळाचे ध्यान करतो तो निश्चळ होतो, जे चंचळाचं ध्यान करतो तो चंचळ होतो, जो केवळ भूतास ध्यातो तो भूतच होतो. म्हणून पुढे म्हटलंय, जो परब्रह्मापर्यंत, जो पावला शेवटवरी, जो परब्रह्मापर्यंत पोहोचतो त्याला हे काहीच करीत नाही. ते अंतर्निष्ठ असतात. त्यांना माया म्हणजे गारुडी विद्याप्रमाणे भासते आहे, मिथ्या भासते. म्हणून बाजीगरी जादूगरीचे खेळ असतात, गारुडीचे खेळ असतात, तसं आहे ते. तो खेळत असताना खरा वाटतो, पण खेळ संपल्यावर खोटा होऊन जातो. करणाऱ्यालाही माहीत असते हा खोटा आहे, पाहणाऱ्यालाही खरं वाटतं, पण जेव्हा पाहणाऱ्याच्या लक्षात येतं की हे सर्व खोटं आहे, तेव्हा त्याचा भय निघून जातो, त्याची चिंता निघून जाते, आणि त्याचं आकर्षणही निघून जातं. याचा अर्थ ते सत्य समजावं. म्हणून समर्थ म्हणतात, सत्य समजून घ्या, मिथ्या ऐसे कळो आले. जर मला मिथ्या आहे हे कळलं की मग भयच राहिला नाही. मग सापावर पाय पडला, भय केव्हा वाटला? जेव्हा पडला तेव्हा. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की ते साप नाही दोरी आहे, तेव्हा भय पळाला माझ्यामधला. मग जेव्हा मिथ्या आहे हे कळल्यानंतर मग तुमचा भय निघून जातो. मग समर्थ म्हणतात आहे, तुझा देह कसा आहे तसाच आहे. मग मिथ्या ऐसे कळो आले, विचाराने सदृढ झाले. आता विचाराने ते सदृढ होईल. मला कळणं भाग आहे, मला कळणं हे भाग वेगळा, आणि विचाराने ती सुदृढता प्राप्त होणे वेगळं. आपण म्हणतो ना, आम्ही सुदृढ झालो, याचा अर्थ सशक्त झालो. तसा तो विचार सशक्त होणं. ऐकून काय फायदा? ते मनावर इतकं ठासून बसलं पाहिजे की त्याच्याशिवाय जगात खरंच काहीच खरं नाही. ते मनाला पटलं पाहिजे, आणि म्हणून समर्थ म्हणतात, प्रत्येक कृती करताना तो विचार
तुमच्या मनात असला पाहिजे. आपलं कर्म न टाकता, आपलं काम न सोडता, जगाला मिथ्या म्हणून मिथ्यत्व त्याला देऊन आपण त्यामध्ये यशस्वी होता आलं पाहिजे. काम म्हणतो, आपण म्हणतो ना की तो उसाच्या मळ्यात जातो पण तो पाचोळा अंगाला लागू देत नाही. याचा अर्थ असा की आम्ही मायेमध्ये फिरतो, याचा अर्थ मायेचा स्पर्श होऊ देत नाही. जसं त्या आंब्याच्या चिंच उदाहरण घ्या. आंब्याची कोय बघा, पिकलेल्या आंब्याची कोय. तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर ती जी जी बी असते, त्याची कोय असते, ती सगळीकडे चारही बाजूला तो आमरस लागलेला असतो, परंतु ती कोय ती आहे ती फेकली जात नाही. ती किती वेळा अशी चोखून चोखून खाल्ली जाते. मग काय राहतं ते काय? म्हणून मग आमचा जीव तशा प्रकारे ते मायेत ते अडकून राहतो. तो निघायलाच तयार नाही. तो इथे असलेल्या या जगतातील या भौतिक सुखालाच तो सुख मानू लागलेला आहे आणि त्यालाच तो रसपान करत बसलेला आहे. मग माणसाने अमृतामध्ये राहावं, अमृत होऊन राहावं आणि अलगद त्याच्यातून बाहेर पडावं. जसं चिकूची बी आहे बघा, तुम्ही चिकू फोडल्यानंतर त्या बीला चिकूचा कोणताही प्रकारचा लेश लागलेला नसतो, निर्लेप असतं ते. तसं आपलं मन पाहिजे. जिवो तो ऐसा जिवो, सब कुछ तुम्हारा है, मरो तो ऐसा मरो जैसा तुम्हारा कुछ भी नाही. खरंच आहे होय. आणि म्हणून समर्थाने म्हटलेलं आहे की मिथ्या ऐसे, तरी पुढे म्हटलेलं आहे उपासनेचे मिथ्या ऐसे जाले वाटे. समर्थाने इथे सांगितलंय माया मिथ्या आहे हे कळून आलं आणि म्हणून समर्थ म्हणतात मिथ्या ऐसे कळो आले, विचारोन सदृढ झाले. आता विचाराने काय झालं, ते सदृढ झालेलं आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे. समर्थाने शेवटच्या ओवीत दिलेलं आहे उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेक उमजावे सकळ काही. म्हणजे समर्थाने उपासनेवर भर दिलेला आहे. उपासना ज्यांच्या आयुष्यामध्ये अखंड आहे तो मनुष्य जीवनामध्ये कधीच भटकू शकत नाही. म्हणून नित्याची उपासना आमच्या 24 तासाचा विचार दृढ करणारी आहे. आम्ही 24 तास कुठलंही काम करा, पण आमची अर्ध्या तासाची उपासना 24 तास तुम्हाला ती फिल्डिंग करते. आम्ही दिवसातून एकदा बॅटरी चार्ज करतो आणि 24 तास मोबाईल वापरतो. काय तर आम्ही बॅटरी चार्ज केली होती. तसं उपासना म्हणजे मनाची बॅटरी चार्ज करणं आहे. आणि हे कशासाठी चार्ज करणं आहे, तर मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे. म्हणजे हे दिसणारं सगळं जगत आहे ते मिथ्या आहे, बॅटरी चार्ज करण्याची जागा आहे. सकाळी उठल्यावर आपण लक्षात ठेवावं की मी सकाळी उठल्याबरोबर काय करणार आहे, तरच मी ते करणार. म्हणजे तसं समर्थ म्हणतात उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेक उमजावे सकळ काही. हे सगळं सर्व काय आहे श्रीराम उपासनेमुळे कळलं आणि म्हणून कृतज्ञतेने जगात श्रीराम भक्ती ही वाढवावी. हे कार्य करीत असतानाही अंतरी विवेक युक्त राहून यशापयशाने आपली भूमिका चळू देऊ नये असं समर्थ सांगतात. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.